जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण की या योजनेअंतर्गत म्हणजे PM किसान योजनेचा 21वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून. देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना म्हणजेच आपण प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजना असं त्याला म्हणतो. त्याचा 21वा हप्ता नेमका कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येऊ शकतो या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके कोणकोणते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे 2000 रुपयाचं जे पे आउट आहे ते मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. व्हिडिओला शेवट लाईक करा, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. आपण पाहिलं 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची मदत 3 समान हप्त्यामध्ये दिली जाते, परंतु यंदा अनेक शेतकरी लाभधारी यादीतून नाव वगळल्याचे दिसून आलेलं आहे. कोणकोणत्या शेतकरी बांधवांचं नेमकं हप्ते रोखू शकतात या संदर्भात आपण माहिती देऊ. व्हिडिओला शेवट लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. दुसरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका. विशेषतः आपण जर 3 प्रॉब्लेम येत असतात. एक पहिला प्रॉब्लेम सांगतो, EKYCचा असेल तो प्रॉब्लेम आला तर हप्ते बंद होतात. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर लँड व्हेरिफिकेशनचा एक प्रॉब्लेम येतो, तो जर नो झालं तर तेव्हा प्रॉब्लेम येतो. तिसरं म्हणजे आधारला बँक लिंक नसेल तर तेव्हा हप्ते येत नाहीत. या 3च कारणामुळे हप्ते रोखू शकतात. महत्त्वाचं आहे हे तिन्ही जी कामं आहेत हे करणं फार महत्त्वाचं आहे. EKYC असेल किंवा लँड व्हेरिफिकेशन असेल ते प्रॉब्लेम दुरुस्त करणं महत्त्वाचं आहे. आपली EKYC राहिली असेल ती, आधार कार्डला बँक लिंक नसेल तर करून घ्या. हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.